आपला अमरावती जिल्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोन आणि यांच्या अध्यात्मासोबत आपण या ठिकाणी जुळलेलो आहोत. पण बघा, आता आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये तो खरात सारखा भोंदू पण इथं आलेला आहे. त्याचं नाव आहे खरातचा लहान भाऊ गिरी महाराज म्हणतात त्याला, आणि काय आनंद मठ त्यांनी चांदूर रेल्वेला सुरू केलेला आहे म्हणतात. हे असे भोंदू बाबा ह्या भाजपच्या साम्राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. आपल्याला तो राम रहीम बाबा, मग आसाराम बापू म्हणतात, तो जेलमधनं सुटतो आणि श्रीरामाच्या दर्शनाला VIP मध्ये जातो. चाललं तरी काय आहे, कशासाठी हे? आणि धर्माचं नाव घ्यायचं, भगवा वस्त्र परिधान करायचा, आणि अशी भोंदूगिरी या ठिकाणी सुरू आहे. या सगळ्या गोष्टी खरं अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या अंतर्गत येतात आणि त्या बँड आहे. आपण एकीकडे अध्यात्म और विज्ञान से हो संसार का भला असं म्हणतो, आणि दुसरीकडे भोंदू बाबांच्या निर्मितीला हे सरकार जबाबदार राहतं. याला काय म्हणायचं? हा जो गिरी महाराज याला म्हणतायत, डॉक्टर बोंडे असो, आदरणीय नवनीत राणाजी असो, सन्मान्य मुख्यमंत्री असो, किंवा मग आता ते वरुडवाले जे आमदार आहेत ते असो, सगळ्यांसोबत त्यांचे फोटो आहेत. आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांच्यासोबत पण यांचे फोटो आहेत. म्हणजे भाजपचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, भाजपचे आमदार, खासदार त्या ठिकाणी त्याच्यासोबत जात आहेत. त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि मला आश्चर्य आहे की त्यांना पोलिसांना अजून त्यांच्यावर इन्क्वायरी का करू दिली नाही? त्यांच्यावर या सरकारचा अभय आहे का? त्या लोकांना संरक्षण मिळतं आहे का? कारण एकदम न्यायालयीन कोठडी दिली. पोलिसांनी जर अजून इन्क्वायरी केली असती तर अजून साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी बाहेर निघाल्या असत्या. पण कुठेतरी पोलिसांवर सरकारचा दबाव आहे, आणि सरकार या भोंदू बाबाला, या कोणचा गिरी बाबा आहे चांदूर रेल्वेचा, त्याला प्रोटेक्ट करण्याचं पूर्ण प्लॅनिंग करून राहिलेत, असं माझं ठाम मत आहे. महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री विक्रम संजय काकडे, आमदार, विधान परिषद महाराष्ट्र. माणूस काळाच्या पडद्याआड जातो, पण त्याच्याकडून मिळणारी प्रेरणा मात्र कायम जिवंत राहते. स्वर्गीय अजितदादांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.